This pact was accepted after a little further argument. They both were ready after some time. The astrologer sent up a prayer to heaven as the other lit a cheroot. After that, the astrologer muttered a prayer to heaven, and at the same time the customer was smoking. The astrologer caught a glimpse of his face by the match light. There was a pause as cars hooted on the road. Jutka drivers swore at their horses, and the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. सिगरेट पेटवण्यासाठी जी काडीपेटी पेटवलेली असते, काडी पेटवलेली असते, त्या उजेडात तो ज्योतिषी त्या व्यक्तीचा चेहरा पाहतो आणि त्यानंतर एक पॉज घेतो आणि त्याच वेळेस रस्त्यावर वाहनांचा खूप जास्त आवाज होत असतो. जुटका ड्रायव्हर्स म्हणजे टांगेवाले ते त्यांच्या घोड्यांवर ओरडत असतात आणि आजूबाजूला त्या पार्कमध्ये खूप लोक आलेले असतात आणि ते आपापसात बोलत असतात आणि त्यामुळं त्या पार्कची शांतता भंग पावत असते. द अदर सॅट डाऊन. तो ग्राहक खाली बसतो, सकिंग हिज चिरूट. अजूनसुद्धा तो स्मोकिंग करत असतो. पुफिंग आउट. he was smoking, and at the same time he was putting out smoke through the mouth. Sat there ruthlessly. Ruthless means he was looking rude, or he was looking cruel, he was looking hard about some past events. The astrologer felt very uncomfortable. At the same time, while the customer felt ruthless, at the same time the astrologer felt uncomfortable. He was restless. Here, take your Anna back. The astrologer told him, take your money back. I am not used to such challenges. I could not carry, or I could not accept your challenge. It is late for me today. He made preparations to bundle up. तो त्या ग्राहकाला सांगतो की मी हे करू शकत नाही, मी तुमचं चॅलेंज स्वीकारू शकत नाही, आव्हान स्वीकारू शकत नाही, तुमचे पैसे परत घ्या आणि आज मला खूप उशीर झालेला आहे घरी जायला. आणि तो त्याचं साहित्य आवरायला सुरुवात करतो. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड, यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. तो ग्राहक त्याचा हात पकडतो, त्याचं मनगट पकडतो आणि त्याला सांगतो की आता तू इथून बाहेर जाऊ शकत नाहीस. बाहेर म्हणजे यू कांट ब्रेक धिस डील. यू हॅव टू स्पीक समथिंग वर्थ व्हाईल, अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो. तो म्हणतो की आता तू आपलं बोलणं अर्धवट सोडून जाऊ शकत नाहीस. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी माझ्या रस्त्यानं चाललेलो होतो, तुम्ही मला बोलवलं. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट. त्या ग्राहकाची
ॲस्ट्रॉलॉजरच्या त्या ज्योतिषाच्या हातावरची पकड घट्ट झालेली असते आणि त्यामुळं तो ज्योतिषी खूप घाबरलेला असतो. तो थरथरत असतो आणि त्याचा आवाज अस्पष्ट होत चाललेला असतो. लिव्ह मी टुडे, तो त्याला पुन्हा एकदा सांगून बघतो की मला आज जाऊ द्या. आय विल स्पीक टू यू टुमारो, मी उद्या तुमच्याशी बोलेन. द अदर थर्स्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड, चॅलेंज इज चॅलेंज. तो त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवतो स्वतःच्याच आणि सांगतो की मी आव्हान दिलेलं आहे, ते आव्हान आहे. चॅलेंज इज चॅलेंज. यू हॅव ऑलरेडी ॲक्सेप्टेड माय चॅलेंज. नाव यू हॅव टू स्पीक समथिंग. आता तुम्हाला काहीतरी बोलावंच लागेल. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थॉट ड्राईंग अप. The astrologer felt horrible. The astrologer felt fear. And his throat is drying up. त्याचा घसा कोरडा पडत चाललेला असतो, कोरडा पडलेला असतो आणि तो इतर ग्राहकांशी जसं बोलतो तसं तो बोलायला सुरुवात करतो. देअर इज अ वुमन. स्टॉप, सेड द अदर. I don't want all that. Don't talk like that. I don't want to hear all those things. Shall I succeed in my present search or not? मी कशाच्या तरी शोधात आहे. मला फक्त एवढीच माहिती हवी आहे की मी जे शोधायचा प्रयत्न करतोय ते मला मिळेल की नाही, मी त्यामध्ये यशस्वी होईल की नाही, बाकीच मला काही ऐकायचं नाही. आन्सर धिस अँड गो. या प्रश्नाचं उत्तर द्या आणि तुम्ही निघून जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. जर प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर मी तुम्हाला जाऊ देणार नाही. तुमचे सगळे पैसे मी घेईन, तुम्हाला ते मला द्यावे लागतील. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड ए फ्यू इन्कांटेशन्स अँड रिप्लायड, ऑल राईट, आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी ए रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. त्यानंतर तो ॲस्ट्रॉलॉजर काही पवित्र शब्द पुटपुटतो आणि सांगतो, ऑल राईट, आय विल स्पीक. तो म्हणतो की ठीक आहे, मी बोलेन, बट इफ आय कन्व्हिन्स यू, then you have to give me a rupee. Is it okay? Otherwise I will not open my mouth and you may do what you like. तुम्ही जर मला 1 रुपया देणार नसाल तर मी माझं तोंड उघडणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. आफ्टर ए गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड. काही वेळ ते बार्गेनिंग करतात. हॅगलिंग म्हणजे बार्गेनिंग, चढावड होते त्यांच्यात, किती पैसे द्यायचे, किती पैसे घ्यायचे. द ॲस्ट्रॉलॉजर सेड, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट. त्यानंतर ते दोघं तयार होतात आणि त्यानंतर तो ज्योतिष बोलायला सुरुवात करतो. तुम्हाला मरण्यासाठी सोडून दिलेलं होतं जखमी अवस्थेत, हे बरोबर आहे का? टेल मी मोर. तो म्हणतोय की हो, परंतु मला याच्या पुढं सांगा. ए नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स. तुमच्यावर एकदा चाकू हल्ला झालेला आहे असं तो ज्योतिष सांगतो. गुड फेलो. तो म्हणतोय की हो, हे खरं आहे. आणि तो म्हणतोय की तू चांगला ज्योतिषी आहेस, गुड फेलो. शी बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार. तो त्याच्या छातीवर झालेला वार, चाकूचा वार दाखवतो. व्हॉट एल्स. आणि पुढं विचारतो, याच्या पुढं काय?